त्यामुळे सूरज दिसतो तेवढा भोळा नाहीये, तो खूप हुशार आहे आणि पॅडी दादा त्यामुळेच त्याला काही ना काहीतरी शिकवत असतात आणि त्यामध्ये सूरज चुका करतो आणि पॅडी दादांचा ओरडा खातो. असंच काहीसं इकडे असं घडतंय. तर पॅडी दादा सांगतात, ज्यावेळेस तू वाचायला सुरुवात करशील त्यावेळेस तू एकही गोष्ट सोडायची नाही. मग पुस्तक असू दे, मॅगझिन असू दे, पेपर असू दे, कुठला तरी बोर्ड असू दे, जे काही दिसेल ते वाचायचं. तर सूरज म्हणतो, वाचू का? त्यावरती पॅडी दादा म्हणतात की आता वाचायला इथं काय आहे का? तर वाचू का काय? तू शिकलास का लगेच? त्यावरती सूरज हसतो आणि पॅडी दादांच्या पोटावरती मारतो. तर पॅडी दादा सांगतात, मागे बघ ना, ते बोर्ड दिसतोय, वाच त्याच्यावरती. सगळ्यात वरती काय लिहिलेलं आहे वाच बरं. ते सूरज बघतो, म्हणतो बिग बॉस. तर पॅडी दादा म्हणतात, आता ते तर वाचणारच, तुला माहिती की इकडं त्याच्याशिवाय काही नसणार आहे, त्यामुळे तू ते बरोबर ओळखलंस. त्याच्या खाली काय लिहिलेलं आहे सगळ्यात वरती? त्यावर सांगतो वर्षाताई लिहिलेलं आहे. तर पॅडी म्हणतो की वर्षाताई कसं काय लिहितील? तर वर्षा उ स ग असं तो म्हणत असतो. तर ग ला काना गा असं पॅडी दादा सांगतात. तर उसगावकर असं सूरजने म्हटल्यावर ते सांगतात उसगावकर. गचा जो अनुस्वार आहे तो नाकात म्हणा, उसगावकर. तर सूरज इकडे वर्षा उसगावकर असं वाचून दाखवत आहे. तर त्यामुळे पॅडी दादा सांगतात, आता त्याच्या खालचं वाच. तर अशा प्रकारे यांची इकडे शाळा कंटिन्यू आहे. तर तुम्हाला काय वाटतं, सूरज वाचायला नक्की शिकेल?